शरीरयष्टी म्हटले किंवा बॉडी बिल्डर म्हटला की एक वेगळी जिज्ञासा आपल्याला असते आणि हे अप्रूप पाहण्यासाठी मी खास करून चुनाभट्टीला आलो आणि या ठिकाणचे एक नामवंत असे बिल्डर रोहन कदम आपल्या पुढे आहेत. त्यांची आपण आज माहिती घेणार आहोत. तर रोहन कदम, आपण कोकणातले आहात. येस. आणि एक कोकणातला मराठी माणूस या क्षेत्रामध्ये पुढे जाते हे बघून खूप आनंद वाटला आणि हीच जिज्ञासा मला तुमच्याकडे घेऊन आले. तर मी आज तुमच्याविषयी थोडंसं जाणून घेणार आहे की आपला हा जो शरीरयष्टी कमवण्याचा किंवा बॉडी बिल्डिंगचं जे क्षेत्र तुम्ही निवडलं आहे याचा एक प्रवास आपला कसा सुरू झाला. ओके, पहिलं तर नमस्कार. तुम्ही जिमला आलात माझा इंटरव्ह्यू घ्यायसाठी. आणि माझं जिमची ही करिअर माझं चालू व्हायचं कारण म्हणजे मी कॉलेजला जायचो. पहिला आंबेडकर कॉलेजला होतो, एक 12वीला होतो. त्या टायमाला मी आपलं वडाळ स्टेशनला थांबायचो. त्या टायमाला एक बॉडी बिल्डर यायचा, मनोज पाटील म्हणून. तर त्याने की तो ज्या स्टेशनला आला की असा पूर्ण एरिया स्टॉप व्हायचं की बाबा एवढा मोठा बॉडी बिल्डर आहे की आम्ही पण त्यांनाच बघायला थांबायचो. त्या टायमात ते यायचे, मग त्या टायमात आम्ही बघायला थांबायचो कॉलेज विलेज सोडून. त्याच्यानंतर आम्ही बघितलं की ते कुठं राहतात, तर त्यांच्या मागून मागून गेलो तर ते आपल्या चुनाभट्टीतलेच होते, मनोज पाटील म्हणून. तर तिकडे गेल्यानंतर समजलं की बाबा ते एक मोठे बॉडी बिल्डर आहेत, ते सेलिब्रिटी ट्रेनर आहेत. तर मी त्या टायमाला कॉलेज स्किप केलं आणि त्यांच्याबरोबर जिम जॉईन केली. बघितलं, शरीर कमवण्यासाठी यांनी कॉलेज सोडलेलं आहे. आता या क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस शरीर कमवत असताना आपल्याला या क्षेत्रात गुरु कोण कोण लाभलेले आहेत. गुरु तर मला पहिले तर गजानन पालव म्हणून आहे, ते परेलचेच होते. आणि त्याच्यानंतर ते एक कॉम्पिटिशन झाल्यानंतर मग मनीष अडवेलकर म्हणून आता माझे कंटिन्यू जे आहेत ते गुरु आता मनीष अडवेलकर आहे. आपण या क्षेत्रात आल्यापासून कोणकोणते टायटल्स मारलेले आहेत. ओके, मी आता सर्वात पहिली नवदीत मुंबईश्री मारली, त्याच्यानंतर मुंबईश्री सिनियर, महाराष्ट्रश्री सिनियर आणि मिस्टर इंडिया ध्रुव क्लासिक, असे 4 टायटल मी ओव्हरऑल 4 टायटल मारले. आपण पाहतच आहात की किती टायटल्स त्यांनी मारलेले आहेत, पण त्यांची जी एक तयारी सुरू आहे त्या दृष्टीने मी त्यांना पुढचा प्रश्न असा विचारतो की आपण आता कोणत्या स्पर्धेची तयारी करताय. ओके, मी आता 4 वर्ष जसा मी इंडिया झालो त्यानंतर 2019ला कोरोना आला. तर कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मला आता 3-4 वर्ष लागले की मी ते सर्वाईव्ह करू शकत नव्हते, बॉडी बिल्डिंग खेळलो नाही. तर 4 वर्षांनी मी आता माझं एशियासाठी सिलेक्शन झालं आहे इंडियामधून. तर त्याच्या तयारीसाठी आता 10 ऑगस्टला माझी कॉम्पिटिशन आहे एशियाची. आमच्या सगळ्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा मी देतो आहे. आता जसं शरीर कमवताना व्यायाम महत्त्वाचा आहे तसंच आहारावरती सुद्धा नियंत्रण किंवा आहार निवड महत्त्वाची असते. तर तुझा डाएट कसा असतो. आता ॲक्च्युली आता 3-4 महिने झाले स्वीट बंद आहे, म्हणजे जे पण शुगर असेल किंवा फॅटचे जे पण काय असेल ते बंद आहे. फक्त ओन्ली चिकन आणि सलाड हेच चाललं आहे माझं 3-4 महिने झाले. ॲक्च्युली 5-6 महिने कंटिन्यू त्या डाईटवरती राहायलाच लागतं. तर ह्या कॉम्पिटिशनला जर गोल्ड मेडल सिल्वर मेडल जर पाहिजे असेल तर कॉन्स्टंटली आपल्याला 6 महिने तरी प्रॉपर डाईटवर राहायला लागतं. तयारी करत असताना किती तास तुम्ही म्हणजे व्यायाम तुमचा सुरू असतो. एक नॉर्मल आता जर नॉर्मल मेंबरने वर्कआउट केला जो 1-1.5 तासात त्यांच्यासाठी भरपूर झाला. पण एक बॉडी बिल्डरला करायचं आहे तर कमीत कमी त्याला 4-5 तास जातातच पूर्ण दिवसभरामध्ये. म्हणजे कार्डिओ एक टाईम करायला लागतो आम्हाला, एक टाईम अप्पर बॉडी लोअर बॉडी अशा वेगवेगळ्या दिवसांना 2 टाईम वर्कआउट करायला लागतो. आता आपला जो हा प्रवास आहे या प्रवासामध्ये आपल्याला सरकारने काही मदत केलेली आहे का. ओके, ॲक्च्युली तर ह्या बॉडी बिल्डिंगला सरकार कुठूनच मदत करत नाही. जे पण बॉडी बिल्डर आहे ते आपल्या स्वतःच्या स्वखर्चानेच बॉडी बिल्डिंग करतात. कारण जेवढं क्रिकेटला महत्त्व आहे तेवढं अजून बॉडी बिल्डिंगला महत्त्व दिलं नाही.
तर आम्हाला पण वाटतं की बॉडी बिल्डरला की गव्हर्नमेंटकडनं काहीतरी आमच्यासाठी तरी झालं पाहिजे. सरकार या खेळाला कोणतीच मदत करत नाही, तर मग हा जो देश विदेशात आपण जे स्पर्धा खेळण्यासाठी जाता तर हे आपण कसं मॅनेज करता? तर ॲक्च्युली बॉडी बिल्डिंगला सरकार कुठली मदतच करत नाही. आणि एक प्रत्येक बॉडी बिल्डरला जर बाहेर खेळायला जायचं किंवा आपल्या इंडियात जरी खेळायचं तर कमीत कमी प्रत्येकाचा खर्च आहे एक 6-7 महिन्याचा 5 ते 6 लाख रुपये. ते कंपल्सरी गव्हर्नमेंटकडनं काय होत नाही. जे पण आता मी जे आहे मी एक स्लममध्ये राहतो, तर मी स्वतःच पतपेढीमधून लोन काढून कॉम्पिटिशनची तयारी करतो. जसं विन होईल मग तसं जसं आपलं ट्रेनिंग भेटते, मग ट्रेनिंगमधून आपल्याला जेवढे पैसे भेटतात त्याच्यामधून आपण हे क्लिअर करतो. आपण आता इंटरनॅशनल स्पर्धेसाठी जाणार आहात, आपण कुठे जाणार आहात आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी आपली निवड कशी काय झाली? माझे तर एशियाला जे सिलेक्शन झालं ते माझं केरळला होतं आणि ते एशियाची कॉम्पिटिशन माझी 8 ऑगस्टला आहे. 8 ते 10 ऑगस्टपर्यंत आहे. ती इंडोनेशियाला आहे. तर पहिलं आपल्या इंडियामधून जेवढे टॉपचे जेवढे ॲथलीट आहे म्हणजे फर्स्ट गोल्ड मारणारे, सिल्वर मारणारे त्यांचं सिलेक्शन असतं. म्हणजे अजून आमच्या इथं तेवढं केरळला 15 ते 16 जणं आलेली. त्याच्यामध्ये सगळे जेवढे होते तेवढे टॉपवालेच होते. त्याच्यामधून 2 जणं सिलेक्शन झाले, ते इंडोनेशियाला झाले. त्यामध्ये माझं एक सिलेक्शन झालं आणि साऊथ केरळला एक पोरगा आहे त्याचं सिलेक्शन झालं. यानंतर आपण रोहन कदम यांच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्याच्यावरती एक नजर मारणार आहोत. तर चला जाऊया आपण तिथे. माझी फर्स्ट कॉम्पिटिशन नवदीत मुंबईश्री, ती ही ट्रॉफी फर्स्ट कॉम्पिटिशनची फर्स्ट टायटल माझी नवदीत मुंबई. सिनियर मुंबईश्री, सिनियर महाराष्ट्रश्री, सिनियर इंडिया सिल्वर मेडल, मिस्टर इंडिया गोल्ड मेडल, ध्रुव क्लासिक. तर हे रोहन कदम इंटरनॅशनल बॉडी बिल्डर, एक कोकणी माणूस, एक मराठी माणूस आता इंडोनेशियाला भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर त्यांना आपल्यातर्फे मी एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना शुभेच्छा देतो. आपण हे नक्कीच हे टायटल जिंकाल आणि पुढेही असंच या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक, आपल्या देशाचं नावलौकिक वाढवाल. नक्की. धन्यवाद. थँक्यू.